का मी तुमच्या पाठीशी उभा राहीन, तुम्ही माझ्या एका खोलीमध्ये राहा. आणि गंजपेटीमध्ये आम्ही त्याच्या एका खोलीमध्ये राहिलो आणि तिथून आम्ही शिक्षणाचं काम सुरू केलं. ते म्हणजे सावित्री, पोरी बाळ शिकायला यायला तर आपण पुस्तक लिहू. बामणाचं कसं पुस्तक लिहिलं, शेतकऱ्याचं असून पुस्तक लिहिला, माईंदाळ पुस्तकं लिहिले, तरी लोक काय सुधरत नव्हते. म्हणले सावित्री अगं रक्त ओकस तर आपण सांगतोय शिक्षण घ्या, पोरी बाळींना शिकवा, हे लोक ऐकत नाहीत. कृती तरी काही करावं, वाचण्यापेक्षा आपण कृती केलेली जरा समाजाला समजते ना, ते पाहून तसं वागतील. काय कृती करावं काय नाही. म्हणे एका दिवशी सकाळी सकाळी बसलो, तुम्हाला लय वाटते ना समाज सुधारला पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, पण कुणी केलं पाहिजे? दुसऱ्याने केलं पाहिजे, आपण नाही. आणि असं सकाळी सकाळी बसलो, दारातून आवाज आला, पाणी वाढ ग माय, पोटात पाण्याचा घोट नाही, एक वाढ ग भर ग माय. आणि ह्यांच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला. म्हणले सावित्री जाऊन सांग त्या लोकायला आमच्या घरचा हौदाचं पाणी घेऊन जा म्हणावं. बाहेर जाऊन पाहिलं तर सगळे गोरगरीब लोक पाण्यासाठी वन भटकत होते. अहो, जिथं कुत्रे मांजरांना पाणवठ्याचं पाणी पित होते, तिथं आपल्या लोकांना पाणी पिऊ देत नव्हते. लोक नालीचं गटाराचं पाणी प्यायचे. त्या समध्या लोकांना आम्ही बोलवलं आणि स्वतःच्या हाताने त्यांनी पाणी असं घेतलं, प्यायले, पाणी पिले आणि एक एक वाडगा भरून घेऊन गेले. सगळ्याचा आत्मा शांत झाला. माझ्या नवऱ्याला माहित होतं कुठं गाव घालायचं ते, आम्हाला समजलं होतं कोणती कृती करायची ते. एकट्या भारताला उभा आडवा कापून काढायला माझा नवरा निघाला होता. आणि हे असे काम सुरूच होते. मग हे म्हणले सावित्री समजा पुन्हा चेतून उठन बघ, आपण घरातला हौद खुला करून दिलाय. आणि तसंच झालं. लोक म्हणले यार ज्योतीचे एक एक काम सुरूच आहेत, त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. पण आम्ही काय घाबरत नव्हतो. आता आम्हाला समजलं होतं की कृतीमधून आपण करून दाखवतो, कृतीमधून आपण समाज परिवर्तन घडवू शकतो, कृतीमधून लोक आपण केलं तसं करतात. आम्ही ठरवलं पोरीचे केस कापू द्यायचे नाहीत, मुंडन करू द्यायचं नाही. तेव्हा लहान लहान पोरीची लग्न व्हायची, छोट्या छोट्या 6 वर्षाचं म्हणणं का 2 वर्षाचं नाही, 10 वर्षाचं नाही, 5 वर्षाचं नाही. कधी कधी तर पाळण्याला बाशिंग बांधायची, कधी कधी तर पोटालाच टिका लावायची, आहे की नाही मग. आणि असंच लग्न पण कशाला व्हायचे बघा, 5 वर्षाची पोरगी आणि 10 वर्षाचं म्हातारं, 50 वर्षाचं म्हातारं, 10 वर्षाची पोरगी 70 वर्षाचं म्हातारं. अहो ते काठीवर आलं तर मरणारच की आज ना उद्या. आणि ते मेलं की म्हणायचे, त्याच्यावर सदून त्या पोरीला बसवायचे त्याच्या चित्तेवर आणि सतीजा म्हणायचे. आणि तिचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून असे जोरात जोरात मोठे मोठे ढोल वाजवायचे. आणि त्याच्यातून पोरी वाचून जगून पळून गेल्या तर त्यांचे मुंडन करायचे, केस कापायचे. पोरींचं बायांचं सौंदर्य केसात असतं ना, मग ते सुंदर नाही दिसल्या पाहिजेत. आम्ही समध्या नाव्याला एक केला, नाव्याचा संप घडवून आणला, त्यांनी आम्हाला साथ दिली. आज संप सुरू झाला. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना 2 महिने यांच्या वाढायला लागल्या आणि दाढी कटिंग या लोकांच्या. ते लोक परेशान झाले. आता पाहिलं ना आपण लॉकडाऊन मध्ये कसा काय होते ते संप केल्यानं. मग ते म्हणले अरे ज्योतीचं काम सुरूच आहे, आपण त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांना म्हणून पोरीच्या केसाचं राहू द्या, आमच्या तरी दाढी कटिंग करा. आणि तेव्हा मग संप मिटला. पण लोक आता फारच चेतले, म्हणजे ज्योती मला जित्ता काढल्याशिवाय याचे काम थांबायचे नाहीत. एक दिवस रात्रीला 12 वाजता हे पुस्तक लिहित बसलं होतं आणि दारावर असा टक टक आवाज आला. मी दार उघडून पाहिलं, म्हणलं बाई रातच्याला 12ला कोण आलं असेल. हे असं दार उघडून पाहिलं, 2 हातामध्ये कुऱ्हाड घेऊन 2 मारेकिरी दांडगे. कुठं आहे ज्योतिराव, आम्हाला त्याची खांडोळी करायची, कुठं आहे ज्योतिराव. मी मागे सरले, हे समोर आले, म्हणतात काय रे काय झालं, काय मारतायसा मला. ते म्हणले आम्हाच ठावं नाही, आम्हाला पैके भेटला ते तुम्हाला मारायचे. अरे हो, मला माझा जीव घेऊन जर तुम्हाला पैसे भेटत असतील तर मला